आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. त्यासाठी लागणारे आता आपण पास्ता चांगला धुवून घेऊया. आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहे, त्यात घालूया आता मीठ, 1 चमचा, थोडंसं तेल, पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता आपण टाकूया त्यात पास्ता. दहा मिनिटासाठी आपण पास्ता शिजवून घेणार आहोत. दहा मिनिटानंतर आता आपला पास्ता तयार झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. व्हाईट सॉस बनवण्यासाठी आपल्याला लागणारे बटर मी विसरले होते. आता आपण बटर टाकून घेऊया. बटर आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण टाकूया त्यात मैदा. 2 चमचे मैदा घेतलेला आहे. कमी गॅसवर आपण छानपैकी भाजून घेऊया. बटर थोडं कमी पडलं होतं. आता आम्ही थोडं बटर टाकलंय. आता असं मिक्स करत राहायचंय आणि आपला मैदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपला मैदा छानपैकी भाजून झालेला आहे. आता आपण त्यात घालूया दूध. आपण आता दूध थोडं थोडं टाकूया आणि छान पातळ करून घेऊया. असं थोडं थोडं टाकून मिक्स करत राहते, नाहीतर ते गाठी बनण्याची शक्यता असते. कमी गॅसवर 10 मिनिटं असं बनवत राहायचे. अजिबात गाठी बनल्या नाही पाहिजे. 10 मिनिटानंतर आपण आता चीज टाकून घेऊया. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता आपण साईडला करून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये भाज्या फ्राय करून घेऊया. 1 चमचा तेल, त्यात घालूया लसूण, आता आपला लसूण भाजून झालेला आहे. त्यात घालूया गाजर, आवडीनुसार कॉर्न, शिमला मिरची आणि थोडेसे वाटाणे. आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो आपण आणि छानपैकी फ्राय करून घेऊया थोडेसे 2 मिनिटासाठी. त्यात घालूया मीठ, आता छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं. 5 मिनिटानंतर आपली भाजी छानपैकी रेडी झालेली आहे. आता आपण टाकूया त्यात पास्ता. आता छान मिक्स करून घेऊया. आता आपले चांगले मिक्स करून झालेले. आता त्यात टाकूया आपण व्हाईट सॉस. आता छान मिक्स करून घेऊया.
जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. आता आपण टाकूया त्याच्यात ओरिगॅनो, चिली फ्लेक्स. आता मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे.